श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जेव्हा आपण खरंच मॅच्युअर होतो ना, तेव्हा काही गोष्टी आपल्याला नीट कळायला लागत असतात आणि त्या गोष्टी कळणं हे महत्त्वाचं सुद्धा असतं. श्रोते हो, मॅच्युरिटी म्हणजे सगळं पटकन होईल अशी अपेक्षा सोडणं, कुठं माघार घ्यायची, कुठली गोष्ट सोडून द्यायची, हे नीट समजून घेणं म्हणजे मॅच्युरिटी असते. श्रोते हो, काही गोष्टी बिनमहत्वाच्या सुद्धा असतात. त्या नसल्या तरी चालतील. कोणत्या गोष्टींना आपण आपला वेळ द्यायचा आणि कोणत्या गोष्टींनी फारसा फरक पडू नये हे समजायला लागतं. तर मॅच्युरिटी आली असं समजायचं. श्रोते हो, कधी कधी 2 पावलं मागं जायला, छोट्या गोष्टी सोडायला शिकलं पाहिजे. कारण माघार घेणं म्हणजे अपयश नसतं, तर ते शहाणपण असतं. मॅच्युअर होण्यासाठी आपण काही गमावणं, थोडं कमी बोलणं आणि गरजेनुसार थांबणं हे शिकायलाच हवं. आणि जर आपण हे शिकलो तरच आपल्याला मॅच्युरिटी आली असं म्हणायला हरकत नाही. नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जो समजून घेत नाही त्याला समजून सांगणं सोडून द्या. जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधी जिंकू शकत नसता. समजावण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं हे महत्वाचं ठरतं. माझंच खरं म्हणून चालत नसतं. कराल ते भोगाल हा निसर्ग शक्तीचा अटळ नियम असतो. नीट लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरं शहाणपण असतं. स्वार्थ हा फार विचित्र प्रकार आहे. स्वार्थामध्ये जो अडकला तो सत्य, तत्व, मैत्री, नातं, माणुसकी आणि नम्रता हे सगळं विसरून जातो. जगातील सर्वात जास्त सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम. प्रेम हे 3 गोष्टींमुळे जास्त वाढतं: आठवण, काळजी आणि विश्वास. मनाला लागलेल्या गोष्टी हसून सहज सोडून द्यायला शिकणं हे खूप गरजेचं असतंय. कारण आपलं स्वतःवर नियंत्रण आहे याचा तो सबळ पुरावा असतो. वय हे आपल्या ताकदीला कमी करू शकतं, पण आपल्या धैर्याला नाही. ती आहे तोपर्यंत तिची सेवा करा, कारण ती असेल तर कुणालाच घाई नसते. विचारून बघा त्या पोरक्या लेकराला ज्याच्या आयुष्यात आई नसते. दुनियादारी समजली की माणूस कमी बोलायला लागतो. ज्या व्यक्तीला हक्कानं चहा मागू शकतो ती बायको, आणि ज्या व्यक्तीच्या खिशातून न सांगता पैसे घेता येतात तो नवरा, हे ज्यांना कळतं ती जोडपी सुखी असतात. भेट महत्वाची असते, कारण भेटीनंतर नातं नव्यानं बहरतं. आपलं असलेलं आपल्याला कधीच एकटं पडू देत नाही. आयुष्यात तीच माणसं खऱ्या अर्थानं आपली असतात, जी आपल्या चुकांना विसरून फक्त आपल्या चांगल्या आठवणी मनात ठेवतात. आयुष्यात आलेला अनुभवच स्वभावात बदल करायला भाग पाडतो. आई वडिलांनी स्वातंत्र्य दिले म्हणून बिघडू नका. आपल्या संस्कृतीला आणि संस्कारांना शोभेल असं राहा. कारण नावं ठेवताना लोक आई वडिलांना नावं ठेवतात, मुलांना नाही. संगत कशी असो तिचे फक्त 2च परिणाम असतात: चांगली असेल तर घडणार आणि वाईट असेल तर बिघडणार. मनानं ठरवलं तर कोणीच हरवू शकत नाही.
आणि आपणच हार पत्करली तर मग स्पर्धेचा काहीच उपयोग नसतो. सुख असो किंवा दुःख, देवाच्या सदैव जवळ राहणं याला म्हणतात भक्ती. कधी काळी जिवलग वाटणारी माणसं ही कधी परखी झाली हे कळतही नाही. परिस्थिती किती कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठंच पहा, कारण काळ आणि वेळ हा नक्की बदलतो. जबाबदारीचा धडा हा कुठल्याही पुस्तकात शिकवला जात नसतो, तर तो आयुष्य जगत असताना शिकवला जातो. लक्ष्मीची चोरी एक वेळ होऊ शकते, पण सरस्वतीची नाही. त्यामुळे आपल्या मुलांना शिक्षित बनवा, श्रीमंत तर ते आपोआप बनतील. स्मशानात थोडा वेळ बसून बघा, संपत्तीची सगळी नशा निघून जाईल. वेळ फार हळू येते जेव्हा आपण तिची उत्कटतेनं वाट पाहत असतो. वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो. वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो. वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात. वेळ प्रत्येक वेळी आपल्याला सोयीप्रमाणे येत नाही, म्हणून वेळोवेळी आनंदी राहत राहा. तुटलेलं हे जोडता येतं, तोडलेलं कधीच नाही. शरीराच्या जखमांपेक्षा शब्दांची जखम ही मोठी असते, ती कधीच भरून येत नाही. दुसऱ्याच्या मनातल्या भावना जपणं हे सोपं नसतं. त्यासाठी आधी आपल्या मनातला स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो. ध्येय ठेवून आणि परमात्म्याला स्मरून केलेलं प्रत्येक कार्य हे सफल होत असतं. फक्त तुमचं मन हे सगळ्यांसाठी माणुसकीनं भरलेलं ठेवा. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तुम्हीच असाल. मुंग्याने गोळा केलेलं अन्न, मधमाशाने गोळा केलेला मध आणि लोभी माणसानं गोळा केलेला पैसा नेहमीच इतरांना उपयोगी पडतो. स्वतःचं कर्म चांगलं ठेवा, कारण देव कोणत्या रूपात येऊन त्याचं फळ देऊन जाईल हे कळणारही नाही.